आज काय ते हलालवरनं काहीतरी सगळीकडे चर्चा. हलाल वर्सेस हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे. त्याला एक सायंटिफिक बेस आहे. वर्ल्ड वाईड हलाल म्हणजे जगाच्या पाठीवर सगळीकडे हलाल हा शब्द वापरला जातो. हलाल मीट म्हणजे लॉफुल म्हणजे कायदेशीररित्या. त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त जे आहे ते वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो, जेणेकरून त्याचं रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही. आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीनेच दिले जातात. आपण जेव्हा तुळजापूरच्या भवानीला जातो किंवा खंडोबाला जातो आणि जेव्हा पशुबळी देतो तेव्हा तिथला जो खाटीक असतो तो खाटीक हा हलाल पद्धतीनेच देतो, कारण का त्याला रक्त ते बाहेर काढून टाकायचं असतं. आता परंपरेने महाराष्ट्रामध्ये हा वाद तर कधी झालेला दिसला नाही, पण आपल्याला नवीन नवीन वाद उकरून काढायचे आहेत. आता मल्हार जर नाव असेल तर ते कुठल्या पद्धतीने मटण देणार आहेत? झटका देणार आहेत का? तर झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शीख समुदायामध्ये वापरली गेली. त्याला एक वेगळा अर्थ आहे, त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे, पण त्याच्यावरनं वाद घालावा असं काही मोठं नाही आहे. आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ काका खानदान मटण आणायला जातं, मटण निवडतं. मला बोकडाचा पुढचा पाय दे, मला बोकडाची छाती दे, सीना दे, कंबर दे. आपण इतके चविष्ट माणसं आहोत, इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो घरी. आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं? मच्छी कशी कापणार? हलाल कापणार का मल्हार कापणार? काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? मी विचारतो, मच्छी कशी खायची आता? हलाल खायची, हराम खायची का मल्हार खायची? नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा. आत्तापर्यंत गावागावामध्ये कसाई आणि खाटीक हे एकत्र दुकानं लावत होते. साधारण तुम्ही बघाल तर छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर खाटकाचं किंवा कसायाचं दुकान असतं. त्याचा एक तो लाकडी ओणका असतो, त्याचा एक सुरा असतो. काय फार मोठं गाव नसेल तर 2-3 बोकडं कापतो, बाहेर तो साफ करतो, व्यवस्थित आणून ठेवतो. लोक येतात, लाईन लावतात, मटण घेतात, जातात. दुपारपर्यंत मटण संपतं, तो आपला ओणका घेतो, साईडला ठेवतो, बाकीचं सामान साफसूफ करून घरी निघून जातो. इतक्या शांत पद्धतीनं सगळं चालू असताना ही आग लावायची गरज काय आहे? ही आग लावायची गरज काय? हे महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातून त्याचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मळणार कोण आहे? मळणार जो दिवसाला 200 रुपये कमवतो, जो दिवसाला 500 रुपये कमवतो असा माणूस मळणार आहे. ज्याचं बिचाराचं पोट या 200, 400, 500 रुपयावर ज्याच्या पोराचं शिक्षण होतं, ज्याच्या बायकोचं आजारपण होतं, ज्याच्या आईचं आजारपण होतं, त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार आहे? त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे आहे निरर्थक आहे. याची सामाजिक आणि आर्थिक आणि सायंटिफिक वैज्ञानिक बाजूही समजून घ्या की हलाल का केलं जातं. त्याला
उर्दू म्हणजे त्याचा इस्लाममध्येच त्याला असं म्हटलं आहे की ते लॉफुल आहे, लॉफुल, सायंटिफिक अँड लॉफुल. तर आपल्याला तेही समजून घ्यायचं नसेल तर कापा डायरेक्ट, शिजवा डायरेक्ट. कोण तुम्हाला विचारणार आहे? आणि कोणी कसं खावं, काय खावं, कधी खावं हे सांगणारे तुम्ही कोण हो? तुम्ही कोण? आम्हाला घ्यायचं तिथनंच आम्ही मटण घेऊ ना. मला तर घ्यायचं तिथनंच मी मटण घेऊ. मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढच्या वेळेपासून जरूर जाईन. बघूया कोण अडवतं आम्हाला. अहो त्या ॲम्ब्युलन्सची तर म्हणजे मजाक मस्करी चालू आहे. त्या ॲम्ब्युलन्स कधी रस्त्यावर आलेल्याच नाही आहेत, त्या कधी ऑपरेटिव्हच नाही आहेत. ते अहो ॲम्ब्युलन्स पण तुम्ही 108ला फोन लावा, येते का ॲम्ब्युलन्स? बघा किती ॲम्ब्युलन्स दिल्यात. सगळं सावळा गोंधळ माजला आहे. सरकारच अस्तित्वात नाही हो, सरकारच अस्तित्वात नाही आहे. तब्बल 5 वेळा वाल्मिक कराडनी त्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी फोन केला आणि त्याची आता रेकॉर्डिंग आणि ऑडिओ बाहेर येतात. अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की ह्याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे, वाल्मिक कराडच आहे. त्याच्यामुळे आता मला ह्याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता? जेव्हा कोणी बोलत नव्हतं, कोणीही बोलत नव्हतं, तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की आवाजा कंपनीचा खंडणी आणि संतोष देशमुखचा हत्या याच्या मागचं ब्रेन कोण आहे? तर तो वाल्मिक कराड आहे. नाही, माझं म्हणणं आहे खोक्या असो, खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण पोलिसांची लाजच घालवली. त्यांनी काहीतरी टी व्ही नाही, कोणाला मिळाला तो? एका टी व्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही. म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे, जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची, म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे. तो खेडमधल्या एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये 4 दिवस राहिला होता. ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे, एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे. तिथे तो मस्त पोहत होता, मटण बिटण खात होता, मालक त्याच्या सेवेला जात होता. त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा. त्या रिसॉर्टमध्ये एकही परवानगी घेतलेली नाही. अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे. आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात. ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत, दोघंही अनधिकृत एक झाले आणि त्याची राहायची सोय झाली. हिंदी में बता दीजिए सर, ये महाराष्ट्र में नीतीश राणे ने पत्र लिखा है कि मल्हार सर्टिफिकेट दिया जाएगा. त्याचा मराठीत प्रश्न एक काय कदाचित त्यांना न विचारता जाहीरनामा बनला असेल असं त्यांचं म्हणणं असेल. आता काय करणार? आता तुम्हाला असं आहे, तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना. निवडून आले आहेत, अर्थमंत्री आहेत, तेव्हा ते खरंच बोलतात. ते जर म्हणत असतील की मी 2100 बोललोच नव्हतो तर बोललोच नव्हतं. मग एकनाथ शिंदे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे, सुनील तटकरे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता दोघांनाही खोटे ठरवणारे अजितदादा खरे आहेत हे मानलं पाहिजे आपण. यात काय मोठं आहे? हिंदी बता दीजिए क्या विवाद चल रहा है, इस पे क्या? ये देखो, ये हलाल और मल्हार का जो विवाद है, ये विवाद नहीं है, ये सिर्फ एक अंगार है कि तुम दोनों में धंधे में भी दुश्मनी हो जाए, धंधे में भी दुश्मनी हो जाए. और शायद इनको मालूम नहीं कि गांव-गांव में ये कभी भी झगड़ा नहीं हुआ है. हिंदू खाटी को, मुसलमान कसाई हो,
लेकिन मटन लेते समय हमने ना कभी देखा कि ये मुसलमान है कि हिंदू है। हम मटन लेके घर आके उसको खाने का काम करते हैं। हमारा खाना हमारा धर्म है। अब तुम किससे लेना ये भी तय करोगे तो हमको कपड़े भी कहाँ से लेने ये भी तय कर दो। एक दिन लिस्ट ही दो, ये तुम इधर से लो, ये तुम इधर से लो, ये तुम इधर से लो, तो हमारी ज़िंदगी बहुत अच्छी बीतेगी। ये क्या चालू है महाराष्ट्र में यार? बीफ एक्सपोर्ट का अच्छा रेवेन्यू देश को मिलता है। नहीं, बीफ एक्सपोर्ट का सवाल नहीं है। सवाल ये है कि दो विभिन्न धर्मियों में जो एकता हजारों सालों से रही है। मटन कोई आज नहीं खाता है ना, मटन काटने का तरीका आज का नहीं है ना, सालों से मटन काटने का तरीका है। मैं तो जब इतना सा था तब कसाई के दुकान में जाता था, तभी का मेरा दोस्त अब 4 दुकानों का मालिक है, वो तो उसी तरीके से मटन काटता है। और अब तो मैं दुकान में भी नहीं जाता हूँ, उसको फ़ोन करता हूँ, ये 2 किलो मटन पाठो रे। अरे यार क्या चालू हो गया ये? अभी सर्टिफिकेट आएगा क्या हमारे पास मल्हार का? इनको मालूम है कि कितने मराठी काटिक है और कितने मुसलमान कसाई है? मालूम है? ज़रा मालूमात लो, फिर आपको पता चलेगा कि धंधा कौन करता है। बिना मालूमात, बिना कुछ मालूमात लिए हुए ये क्यों ऐसा करते मुझे पता नहीं है। लेकिन मैं हाथ जोड़ के विनती करूँगा, यार बंद करो यार ये हिंदू मुसलमान, बंद करो ये हिंदू मुसलमान। इससे तुम्हारा मेरा नहीं, गरीबों का नुकसान होगा। वो कसाई खाटिक जो है वो मर्सिडीज से नहीं आता है, वो साइकिल पे आता है। तो बोलो उनको ये हलाल सही है हराम सही है, वो बता देंगे आपको। आवाज शववाही का साहेब, क्या बोलते हैं? एक टाइम पोलीस त्याचा शोध घेत आहे। 100 जो शववाही का है वो यूज में नहीं आ रही है महाराष्ट्र में, पुणे में ये बात सामने आई। इंटरव्ह्यू दिला, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, आरोपी आहे, गुन्हेगार आहे, पोलीस शोध घेत आहेत। असं आहे की हे दुर्दैव आहे, महाराष्ट्र पोलिसांची अधोगती किती जोराने होते आहे। खरे गुन्हेगार राहतात बाजूला, खोटे गुन्हे करायचे, खोट्या गुन्हेगारांना ताब्यात घ्यायचं, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, हे सर्वत्र सर्रास महाराष्ट्रात चालू आहे, सर्रास। वाल्मिक कराडाचा ज्या ज्या ठिकाणी राहिला होता त्या सगळ्या बातम्या येत आहेत। खेडमधल्या एका रिसॉर्टमध्ये राहिला होता, ते रिसॉर्ट संपूर्णतः इल्लीगल आहे, संपूर्णतः इल्लीगल। 4 दिवस आरामात महाराज तिथे राहिले होते। आता खोक्या कोण, खोक्या बोक्या काय तो आता टीव्हीला मुलाखत देतो, म्हणजे काय माजला पाहिजे होते ना, हे केवढा माजतो। हे पोलिसांनी पूर्वी मुंबईमध्ये मी ऐकायचो की नाळबंदी करायची, नाळबंदी। मला माहीत नाही नाळबंदी तुम्हाला माहिती की नाही? नाही, नाळबंदी, नसबंदी नाही, नाळबंदी। नाळबंदी म्हणजे या इथली नस तोडून टाकायची, माणसाला चालतानाच जाणीव व्हायची की मी गुन्हेगार आहे। आणि तेव्हा ते फेमस होतं मुंबईमध्ये। हे मुंबईची जी क्राईम थांबवण्याची परंपरा होती, तेव्हा मुंबई पोलिसांच्या मुंबईच्या क्राईमला लोक घाबरायची। म्हणजे मुंबई क्राईमचा फोन गेला तर चांगले जण चड्डीत मुतायचे, चांगले जण। भीतीच राहिली नाही, कारण का राजकीय हस्तक्षेप एवढा झाला आहे की मर्डर जरी केला आणि पोलीस त्या मर्डर करणाऱ्यापर्यंत पोचले तरी फोन होतो, ये चल मागे फिर। काय करणार पोलीस? मागे फिरतात। म्हणजे काय, त्याच्याशिवाय वाढतच नाही। सगळेच आजकाल सगळेच भाई सामाजिक कार्यकर्ते आहेत। समाजाला यांचीच गरज आहे, आमची गरज नाही राहिली आता, असं आम्हाला कळायला लागलंय। निवडणुकीत जे काय माहोल तयार होतो त्याच्याने मला तरी कळायला लागलं की आता समाजाला आमची गरज नाही आहे, समाजाला असल्याच लोकांची गरज आहे, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप दादागिरी करू शकतात, पाहिजे तेव्हा पैसे देऊ शकतात, अशाच लोकांची गरज आहे। खरे सामाजिक कार्यकर्त्यांची गरज नाही। पण ही पोलिसांची कार्यक्षमता आहे ना। जर कृष्णा आंधळे आजही सापडत नाही, जर अनेक दिवस वाल्मिक कराड सापडत नाही, वाल्मिक कराड सापडला नाही, वाल्मिक कराडने सांगितलं मैं आ रहा हूं, तुम ढूंढो मत,
मैं आ रहा हूँ आणि तो आला आणि पोलिसांची हिंमतही झाली नाही त्याला थांबवण्याची. हे दुर्दैवी आहे. आणि तेव्हा मी बोललेलो की तुमच्या ह्या राजकीय जे काही चालू आहे साठमारी त्याच्यामुळे तुम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान घालवतात. पोलिसांच्या वर्दीला सामान्य माणूस नाही, सर्वसामान्यसुद्धा, श्रीमंतसुद्धा, गरीबसुद्धा सगळे घाबरले पाहिजेत वर्दीला. त्या वर्दीची भीती गेली तर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता मागली. काय नाही मला कळलं नाही. जोरात बोलावं. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असं आहे की नवी मुंबईमध्ये हम करे सो कायदा हा गणेश नाईकांचा स्वभाव आहे. नवी मुंबई हे त्यांचं फिफ्डम आहे, म्हणजे त्यांचं राज्य आहे. माझ्या राज्यात राज्य सरकारनेही काय करायचं तर ते स्वतः निर्णय घेतात की राज्य सरकारने काय करायचं. ते आता मुख्यमंत्र्यांना ऐकतील त्यांचं. अहो सगळे ॲम्ब्युलन्स असो नाही तर शववाहिका असो ते अशाच पडून आहेत कारण का घेतलेलेच फक्त पैसे काढण्यासाठी. आता दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे. होळीच्या दिवशी बाहेर पडू नका, सोमवारी बाहेर पडू नका, गुरुवारी आमचा वार असतो तेव्हा बाहेर पडू नका, असं करत करत तुम्ही घरातच राहा असं ते जेवढी मुसलमानांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.